देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हणजे आमची जीभ धजावत नाहीये. आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये. त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या सविनर निघाल्या. त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्या फुलांचा जर वास सुटला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल. त्यांच्या कॅबिनेटमधला मंत्री डांगबार चालवतो. छम 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 छम. जे डांगबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डान्स बार. लेडीज बार, डान्स बार ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी. ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली. स्वतः गृहराज्यमंत्री चालवतायत देवेंद्रजी. एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराची गोले सोडत फाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बागा 60-70 कोटी कवाडात भरलेल्या आहेत. ते दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लुटमार करणारे आहोत. दुसरा मंत्री कवेलवरती मारामारी करतो. एक मंत्री रमी खेळतो आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर, चारित्र्य, ही नैतिकता आहे. ह्याच्यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा. जी फुलं उधळलेली आहेत ती प्लास्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ते बघा. हे समजून घ्या आणि राज्य चालवा, सरकार चालवा. आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्या तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा.